लसूण, थोडंसं जिरा कुटून घ्यायचं। आता आपण घेऊ बेसन पीठ। तर मी इथं एक मोठी वाटी, त्यात घालायची तीळ, लाल तिखट आणि हळद, थोडीशी धना पावडर, थोडासा ओवा, एक अर्धी वाटी, एकदम छोटीशी वाटी आहे लिंबाचा रस। एक मोठं लिंबू असेल तर एका मोठ्या लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाच्या रसाने काय होतं, आपली जी वडे होते, म्हणजे जे पानांनी आपला घसा खाजवतो तो खाजवत नाही। इथं घेतली मी लसूण आणि जिरं जे आपण कुटून घेतलं होतं ते, मीठ चवीनुसार आणि 2 चमचे तेल। आता पाणी घालून घेते मी आणि आपल्याला भिजवून घ्यायचं। खूप जास्त घट्ट पण भिजवायचं नाहीये आणि खूप जास्त पातळ पण भिजवायचं नाहीये। आपल्या सोयीस्कररित्या आपल्या वड्यांना लावता येईल याच पद्धतीत भिजवायचं आहे। बघू शकता याची। आता हे पान घ्यायचं आपल्याला आणि याच्या शिरा ज्या आहेत त्या अशा लाटण्याने आपल्याला मोडून घ्यायचे आणि हे पान आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे। तसंच दुसरं पान घ्यायचं, याच्या सुद्धा शिरा आपल्याला मोडून घ्यायचे। आता हे जे पान आहे याला आपण जे मिश्रण करून घेतलं होतं ते लावून घ्यायचं। बरं, तुमचं हे जर पान लाल शिरांचं असेल तर तुम्ही हे बेसन लावण्याच्या आधी लिंबाचा रस पानाला लावून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचा घसा खवखवणार नाही। आता हे पान असं उलट ठेवायचंय आणि परत आपल्याला हे असं लावून घ्यायचं। आता परत हे पान इकडनं याचा देठ करायचा आहे, म्हणजे उलट ठेवायचं आणि परत हे आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। या सुद्धा पान अजून जास्त सुद्धा पान घेऊ शकता। तर ही जी बाजू आहे ही आपल्याला बंद करायची। मी 3च पानांचा करते, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 4-5 पानांचा सुद्धा करू शकता। ती बाजू बंद केली की ही हळूहळू अशी गोल गोल अशी गोल गोल अशी गोल गोल करत न्यायची आहे आणि हे अशी इथं बंद करायची। तो असा तुम्ही बघू शकता, असा रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता हे स्टीमरच्या प्लेटला आपण तेल लावून घ्यायचे आणि आपला जो हा रोल आहे हा इथं ठेवायचा व्यवस्थित। आता सर्व रोल मी करून घेते आणि मग एकदाच वाफायला ठेवते।
सर्व रोल्स मी करून घेतलेत. आता याला आपण स्टीम करून घेऊ. तर पाणी आपलं गरम झालेलं आहे. आता आपण हे स्टीम करायला ठेवून देऊ. तर एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला स्टीम करून घ्यायच्या या वड्या. तर एक 12 ते 15 मिनिटानंतर आपण बघू शिजले आहे का. शिजलेले आहे. आता याला व्यवस्थित गार होऊ द्यायचे आहे आणि मग याला आपण कट करून घेऊ, पाडून घेऊ. वड्या कापून झाल्यानंतर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक करून आपण ज्या वड्या कापून घेतल्या होत्या त्या तेलात सोडून घ्यायच्या आहे आणि मग कमी गॅसवर आपल्याला ह्या वड्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या. कमी गॅसवरच तळायच्या आहे म्हणजे आपल्या वड्या छान अशा कुरकुरीत होतील आणि छान लागतील. तर मी तर कमी गॅसवर संपूर्ण वड्या तळून घेते. कुरकुरीत होऊन द्यायचे आहे. मस्त असा व्यवस्थित त्याला कलर येऊ द्यायचा आहे. दोघी बाजू व्यवस्थित आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत. तर वड्या टाकल्यानंतर 1-2 मिनिटं आपल्याला त्याला व्यवस्थित परतून द्यायच्या आहे. नंतर मग झाऱ्याच्या साहाय्याने त्याला पलटून घ्यायच्या आहे म्हणजे दोन्ही बाजू आपल्या वड्या छान अशा तळल्या जातील. तर तुम्ही बघू शकता मस्त आपल्या वड्या तळल्या गेलेल्या आहे छान. आता आपण त्याला ताटात काढून घ्यायच्या व्यवस्थित. तर खूप सोपी रेसिपी आहे. जर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.